नमस्कार, मी राजवैभव शोभा रामचंद्र, संविधान संवादक या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर आज बोलण्यासाठी आलोय. कारण आहे आज 25 ऑगस्ट 2025 आणि मराठी महिन्यानुसार आजचा दिवस हा भाद्रपद शुद्ध द्वितीया असं म्हणून ओळखला जातोय. आणि महानुभाव पंथांचा जो महानुभाव पंथ आहे या देशामध्ये त्या पंथांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांच्या रिच्युअल्सनुसार आजचा दिवस हा स्वामी चक्रधर स्वामींचा अवतार दिन म्हणून ओळखला जातो. अवतार त्यांनी घेतला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या देशामध्ये श्रद्धेचं स्वातंत्र्य असल्यामुळं, उपासनेचं स्वातंत्र्य असल्यामुळं जर महानुभाव पंथाला असं वाटत असेल की आज त्यांचा परमेश्वरांचा अवतार म्हणून चक्रधर स्वामींचा अवतार झाला असं वाटत असेल तर कुणाचंही दुमत याबाबत असता कामा नये. महानुभाव पंथानं ही भूमिका जोपासण्याला किंवा ती मांडण्याला या देशातल्या कुणाचाही विरोध असता कामा नये, ती जोपासू शकतात. पण आता मुद्दा आहे की 29 एप्रिल 2025 महाराष्ट्र शासनानं एक परिपत्रक जाहीर केलं आणि या परिपत्रकामध्ये असं लिहिलं गेलंय की भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या कार्याचा गौरव म्हणून भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांचा भाद्रपद शुद्ध द्वितीया हा दिवस अवतार दिन म्हणून साजरा करण्यात यावा. आणि हे पत्रक पाठवत असताना काही सूचना पण पाठवलेल्या आहेत. त्या सूचनामध्ये असं लिहिलेलं आहे की भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी परमेश्वराचे अवतार असल्यामुळं त्यांना कोणीही संत म्हणू नये, महापुरुष म्हणू नये, थोर व्यक्ती असं त्यांना संबोधू नये, याची काळजी घ्यावी. अजून बऱ्याचशा सूचना दिलेल्या आहेत. परमेश्वराचा अवतार आहे असं व्यक्तीने मानायला काही हरकत नाही. पण हे महाराष्ट्र सरकार भारतीय संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करणं, टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट, ही जी काही कर्तव्याचा भाग आहे हे विसरलंय का याची आम्हाला आठवण करून द्यायची. यांनी ही पत्रकं सर्व शाळांना काढलेली आहेत, सर्व कार्यालयांना काढलेली आहेत, शासकीय कार्यालयांना पाठवलेले आहेत आणि हा दिवस अवतार दिवस म्हणून साजरा करण्याला सांगितलेला आहे. मुद्दा एक, भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षतेचं उल्लंघन. म्हणजे अवतार ही संकल्पना व्यक्ती मानू शकते, पण शासन का मानतंय आणि शासन जर मानत असेल तर ते सेक्युलरिझमचा उल्लंघन करते, याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे. दुसरा आक्षेप असा आहे की हे पत्रक काढून त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सुद्धा उल्लंघन केलेलं आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण शासनाला त्यांच्या कर्तव्याबाबत, त्यांच्या धर्मनिरपेक्षतेबाबत आठवण करून देऊयात आणि त्वरित अशा स्वरूपाचं वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारावर नसलेलं, धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर नसलेलं पत्रक मागं घेण्याची विनंती करूया. दुसऱ्या बाजूला सर्व महानुभावी पंथाच्या सर्व अनुयायांना ते जर अवतार दिन मानत असतील तर त्याला सदिच्छा सुद्धा देऊयात, कारण तो त्यांच्या मानण्याचा भाग आहे, तो त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे आणि त्याचा आम्हाला आदर आहे. सरकारनं काय करावं आणि व्यक्तीनं काय करावं याबाबत सांगण्याचं काम आता आमच्यासारख्या साध्या लोकांना आलेलं आहे. हे पदावर बसणारे, ह्या महत्वाच्या पदावर बसणारे हे अधिकारी, सचिव असे निर्बुद्ध कसे असतील? ते वैज्ञानिक दृष्टी, ते शाळा शिकले नसतील का? त्यांनी संविधानातील हा कर्तव्याचा भाग बघितला नसेल का? हा प्रश्न माझ्यासारख्या साध्या माणसाला पडायला लागला.